माझ्या बालमनाला सुचतील, श्रोत्यांना रुचतील आणि परिचकांना बसतील असाच विषय आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. माझा एक दिवस मोबाईलशिवाय. नमस्कार, माझे नाव अभिलाषा रमाकांत नडगेरी. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. मैत्रिणींनो, सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो, हो ना? पण एक दिवस मोबाईलशिवाय राहिलं तर काय होईल? चला बघूया. आज मी माझा एक दिवस मोबाईलशिवाय याबद्दल बोलणार आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला हात मोबाईलकडे जातो, बरोबर? पण एक दिवस मोबाईलशिवाय राहिलं तर काय मज्जा येते तेच आज मी सांगणार आहे. मागच्या रविवारी आईने सांगितलं, बेटा आज आपण सगळे मोबाईल बंद करणार, मोबाईल फ्री डे. ऐकले तर मला वाईट वाटले. माझा जीव रडकुंडीला आला. कार्टून नाही, यूट्यूब नाही, गेम नाही, रील्स नाही, मग काय करणार? पण मैत्रिणींनो, तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस ठरला. कारण काय तर सकाळी आम्ही सगळे बागेत गेलो, दोरीच्या उड्या, लपाछुपी खेळलो. मी आईला शोधायला खूप धावले, खूप घाम आला, पण खूप हसले. दुपारी आईला स्वयंपाक करण्यात मदत केली. छोटी छोटी पोळी लाटली, पीठ सगळीकडे उडालं, माझ्या नाकावर पीठ लागलं. आरशात बघून आम्ही दोघे खूप हसलो. जो स्वयंपाकाचा व्हिडिओ मोबाईलवर बघितले होते ते स्वतः करताना खूप मज्जा आली. संध्याकाळी आजोबांनी जुन्या गोष्टी सांगितल्या, अकबर बेलकर, चतुर कोल्हा इत्यादी. मी पण आजोबांना एक गोष्ट सांगितली. आम्ही सगळे एकत्र बसलो. मग काय, लाईट गेली. मग आम्ही मेणबत्ती लावली आणि सावल्यांचा खेळ खेळलो. हाताने वेगवेगळ्या प्राण्यांच्या सावल्या भिंतीवर केल्या. एक दिवस मोबाईल न बघितल्याने मला खूप अनुभव आले. कुटुंब जवळ आले. सगळे एकत्र बोललो, हसलो, खेळलो. शरीराला आराम मिळाला, डोळे दुखले नाहीत, लवकर झोप आली. सकाळी छान फ्रेश उठले. नवनवीन स्किल शिकायला मिळाले, पोळी लाटायला, सावल्यांचा खेळ, चित्र काढायला. मैत्रिणींनो, सुरुवातीला वाटले मला मोबाईलशिवाय कंटाळा येईल, पण त्या दिवशी मला छान गोष्टी कळल्या. मग त्या दिवसानंतर मी ठरवले, रोज 1 तास मोबाईलशिवाय राहायचे, खेळायचे, चित्र काढायचे, गोष्टी वाचायच्या, कुटुंबासोबत वेळ घालवायचे. मग त्या दिवसानंतर मी ठरवले, रोज 1 तास मोबाईलशिवाय राहायचे, खेळायचे, चित्र काढायचे, गोष्टी वाचायच्या, कुटुंबासोबत वेळ घालवायचे. मैत्रिणींनो, मोबाईल वाईट नाही, पण मोबाईलच आपलं आयुष्य नसावं. मोबाईलशिवायचे दिवस आपल्याला खरं आयुष्य दाखवतात. म्हणून आठवड्यातून एक दिवस मोबाईल फ्री डे पाळूया. आई बाबा, आजी आजोबा, मैत्रिणींसोबत खेळूया. कारण खरा आनंद स्क्रीनमध्ये नाही, तो आपल्या सोबतच्या लोकांमध्ये आहे. धन्यवाद.